24/7च्या लाईनी टाकून ठेवल्यात, पण त्याला 24/7 पाणीच येत नाही आहे. बांधणीकरांसाठी एकच विजन असेल की लवकरात लवकर 6-7, 8-8 वर्ष तुम्ही जर का हे शाळेचं काम पूर्ण करू शकत नाहीत तर तुम्ही नगरसेवक होता, त्याचा फायदा काय? नमस्कार, बखर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्ही प्रभाग क्रमांक 18मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 18मध्ये असताना आम्ही अनेकांशी बोलतोय, तिथल्या सर्वसामान्यांशी बोलतोय, त्याचबरोबर तिथल्या इच्छुक नगरसेवकांशी बोलतोय आणि त्यांचं व्हिजन नेमकं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रभाग क्रमांक 18मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुक असणारे उमेदवार आपल्यासोबत आहेत. तुमचं दादा स्वागत. तुमचं आधी नाव सांगा. माझं नाव दिनेश अनिल सामल आहे. मी वानोडीमध्ये प्रॉपर राहिला आहे. खूप वर्षापासून म्हणजे वानोडीमध्ये 24/7च्या लाईनी टाकून ठेवल्यात, पण त्याला 24/7 पाणीच येत नाही आहे. दुसरी गोष्ट, ट्रॅफिकचा जो समस्या आहे, खूप वर्षानुवर्ष वानोडीमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना याचा खूप त्रास होतो. आणि ट्रॅफिकचा विषय झाला, पाण्याचे विषय झाले, परत रोडचे जे समस्या आहेत, रोड वर्षानुवर्ष त्याच रोड आहेत आणि त्याच्यामध्ये वाढवले जात नाही आहे, जेणेकरून ट्रॅफिकला आणखी जास्त चालना मिळते इथे. अजून दुसरी गोष्ट, तुम्ही मुळात राजकारणामध्ये कधीपासून काम सुरू केलं आणि पार्श्वभूमी काय तुमची? माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून 2003 पासून वानोडीमध्ये काम करत आहे. सुरुवातीला काम करताना भरपूर अडचणी आल्या इथे. त्याच्यानंतर मी मनसेचं काम करायला सुरुवात केली आणि आताही मनसेमध्येच आहे. मी ह्या वानोडी भागामधून मी नगरसेवक पदासाठी आता इच्छुक उमेदवार म्हणून मी इथनं थांबणार आहे. आणि नागरिकांचे जे काही अडचणी आहेत किंवा नागरिकांना काय पाहिजे मेन, याच्यावरती मी जास्त करून भर देईल की त्यांचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे, जेणेकरून नागरिकांना इतक्या वर्ष जे झाले त्रास सहन करतायत त्याच्यामधनं त्यांची मुक्तता होईल किंवा त्यांना थोडीफार मुक्तता होईल असं म्हणायला हरकत नाही. मुळात आता तुम्ही वानवडीमध्ये आम्ही फिरतोय तर अनेक समस्या आहेत. वाहतुकीची सगळ्यात मोठी समस्या आहे, सिग्नलचा विषय आहे, वयोवृद्ध जी आहेत किंवा लहान मुलं आहेत ती रस्ताही क्रॉस करू शकत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. हे सगळं असताना पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, हे सगळं असताना तुमचं विजन काय असणार आहे वानवडीकरांसाठी? वानवडीकरांसाठी एकच विजन असेल की लवकरात लवकर, आता भरपूर 3 वर्ष झालेत की इलेक्शन लागले नाही आहेत, ज्याच्यामुळं की नागरिकांना काही नागरिकांना कळतच नाही आहे की आपले प्रश्न मांडायचे कुठे. त्याच्यामुळं खूप साऱ्या ज्या प्रश्न आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत त्या तशाच पडलेल्या आहेत. आणि सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन होईल, नगरसेवक कोणी येईल, त्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न असेल तो आहे ट्रॅफिकचा प्रश्न, तो सोडवला जाईल इकडचा. त्याच्यानंतर कचऱ्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 24/7 जे पाणी आहे आपल्या भागामध्ये, लाईनी टाकून ठेवल्यात काही नगरसेवकांनी, पण त्या लाईनीला पाणीच नाही आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. वानोडी गावामध्ये सगळ्यात जुनी शाळा ही वडाखालची शाळामधून महादेजी शिंदे शाळा म्हणून सगळ्यात जुनी शाळा आहे, मराठी मीडियमची शाळा आहे. ती शाळा 2016-17 साली बांधायला सुरुवात केली होती. ती अद्यापही ती शाळा पूर्ण झालेली नाही आहे. ई लर्निंग शाळा, ज्याला आपण ई लर्निंग शाळा म्हणतो, हे मला असं म्हणायचं की 6-7, 8-8 वर्ष तुम्ही जर का हे शाळेचं काम पूर्ण करू शकत नाहीत तर तुम्ही नगरसेवक होता, त्याचा फायदा काय? तुम्हाला एवढा निधी उपलब्ध करता येत नाही आहे साधा शाळेसाठी, जी गोरगरिबांसाठी शाळा बांधली जाते. महादेजी शिंदे शाळा जी आहे ती मराठी मीडियम शाळा आहे, कॉर्पोरेशनची शाळा आहे. ह्या शाळेमध्ये जी गोरगरीब मुलं आहेत ती शिकण्यासाठी येतात. ती जर का शाळा तुम्हाला बांधायची इच्छा होत नाही आहे, 8-8 वर्ष त्याचं काम पडून राहते किंवा 8-8 वर्ष झाले या शाळेचं काम चालू आहे, तर तुम्ही नगरसेवक होता तेव्हा काय केलं? मुळात जी कोणी आजी माझे नगरसेवक असतील त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय, तुम्ही त्यांना किती मार्क्स द्याल? काय म्हणजे किती काम झालं? आजी माझी जे नगरसेवक आहे, ह्या गेल्या 10 ते 15 वर्षात एकही नवीन प्रकल्प वानोडीसाठी आला नाही. माजी नगरसेवकांनी फक्त आश्वासने दिले, इथं आयुर्वेदिक गार्डन होईल, वानोडी भागासाठी स्पेशल, म्हणजे आमच्या वानोडी भागातील लोकांना तक्रार करायची जर का झाली पोलीस कंप्लेंट, तर ती दुसऱ्या प्रभागामध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट करावं लागते. त्याचंसुद्धा आश्वासन दिलं गेलं होतं मागच्या काही वर्षांपूर्वी की आपण वानोडीमध्येच या ठिकाणी वानोडी पोलीस स्टेशन असं स्थापन करणार आहोत किंवा इथं निर्मिती करणार आहोत, पण ते सुद्धा अद्यापही झालेलं नाही. गेली 7-8 वर्ष झालं ते सुद्धा झालं नाही. फक्त नगरसेवकांकडनं आश्वासनं आली, त्याच्या पलीकडे काही नाही.
वानवडीमधून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची ही सगळी व्हिजन्स आहेत आणि अनेक प्रश्न या वानवडी प्रभागामध्ये प्रलंबित आहेत. मोठे मोठे मुद्दे आहेत, त्या सगळ्यांचा विचार माझ्या माध्यमातून केला जाईल असं यांचं म्हणणं आहे. एकूण तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.